या काव्याने वसु आत्यानी रम्याला अशी काही शिक्षा दिली आहे की या दोघींनी तर आता हंतरूनच धरलं आहे। आता त्या उठून चालू सुद्धा शकत नाहीत आणि पार्थच्या अवॉर्ड फंक्शनला जाऊ शकत नाहीत आणि आता त्या कधीच काव्याच्या नादी लागणार नाहीत। आता नुसतं काव्याचं नाव जरी यांच्या समोर घेतलं ना तरी यांची चांगलीच घाबरगुंडीच उडणार आहे। तर तुम्ही म्हणाल अशी काय काव्याने शिक्षा दिली आहे? चला तर काव्याने या दोघींची कशी फजिती केली आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला तर माहितच आहे काव्याचा बोका या दोघी जण फाडण्याचा प्रयत्न करत असतात, तेवढ्यातच पार्थ तिथे जातो। आता ही रम्या काहीतरी सावरासावर करण्याचा प्रयत्न करत असते, तेवढ्यातच पार्थ म्हणतो, रम्या तू एक शब्द सुद्धा बोलू नकोस, एवढी मूर्ख निघशील असं मला अजिबात वाटलं नव्हतं। आणि वसु आत्या, तुम्ही काहीच्या नादाला लागून असं काहीतरी वागत असता, तुम्ही काव्यांच्या बोक्याला का हात लावलाय बरं? त्यावेळेला रम्या म्हणते, अरे नाही पार्थ, आम्ही असं काहीच करणार नव्हतो, तू जे काही बघितलं आहेस ते चुकीचं आहे। त्यावेळेला पार्थ रम्याचं थोबाडच पडतो आणि म्हणतो, इथून पुढे काव्याच्या एकाही वस्तूला तू हात लावायचा नाहीस आणि काव्याच्या नादी लागायचं नाही, नाहीतर तुम्ही दोघी जण आठवा काव्या तुम्हाला काय शिक्षा देतील। त्यावेळेला आता वसु आत्यानी रम्याला घामच फुटतो। या दोघींना आठवतं की काव्या या दोघींना हातामध्ये धरून गर 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 फिरवून ढकलूनच देत आहे। या दोघी चांगल्याच हालतात आणि तो बोका गपचूप पार्थला देऊन टाकतात। आता पार्थ या दोघींना वॉर्निंग देत असतो, इथून पुढे काव्याच्या नादी अजिबात लागायचं नाही असं म्हणून पार्थ आता तो बोका हातामध्ये घेऊनच काव्याच्या रूम मध्ये जातो। पार्थ तेथून गेल्यानंतर वसु आत्यानी रम्या म्हणत असतात, अगो बाई बरं झालं आपण तो बोका फाडला नाही, नाहीतर त्या काव्याने आपल्या दोघींनाच फाडलं असतं बघ। त्यानंतर आता पार्थ काव्याला बोका देण्यासाठी तिच्या रूम मध्ये गेलेला असतो, त्यावेळेला काव्या तिथे नसतात। आता काव्या तिथे नाहीये म्हटल्यानंतर पार्थ तो बोका तिथेच बेडवर ठेवतो आणि तिथे काव्याचं सगळं साहित्य असतं, त्या साहित्याकडेच एकसारखा बघत असतो। म्हणजे पार्थने काव्याला एक परफ्यूम दिलेलं असतं, ते सुद्धा तिथेच असतं आणि पार्थला हे सगळं आठवत असतं। आता पार्थ या सगळ्या गोष्टी हातामध्ये घेऊन निरखून पाहतो, त्यावेळेला आता पार्थची नजर पुन्हा त्या बोक्याकडे जाते आणि पार्थ त्या बोक्याशी बोलायला लागतो। पार्थ म्हणतो, ए काय बघतोयस रे माझ्याकडे, माझ्याकडे बघायचं नाही असं म्हणतो आणि तेथील बेडवरील जे पांघरूण असतं ते त्या बोक्यावर टाकतो। आता इकडे काव्या फ्रेश होऊन आलेली असते आणि रूम मध्ये तिचा बोका शोधते, त्यावेळेला बोका तिला मिळतच नाही। आता इकडे खाली हॉलमध्ये पार्थ देवाला नमस्कार करत असतो आणि मानिनी सुद्धा त्याला शुभेच्छा देत असते, कारण त्याचं अवॉर्ड फंक्शन असतं। त्यावेळेला आता पार्थ आई मी येतो असं म्हणून जाणार, तेवढ्यातच काव्या तिथे येते, ओरडतच येते, माझा बोका कुठे गेला कुठे गेला। आता पार्थ म्हणतो, अहो तुमचा बोका कुठे गेलेला नाहीये, तुमच्या रूम मध्येच आहे। त्यावेळेला काव्या म्हणते, तुम्हाला कसं माहित माझ्या रूम मध्ये आहे आणि तुम्ही आला होतात का माझ्या रूम मध्ये? नाहीये बोका, तिथे सापडत नाहीये, द्या माझा बोका कुठे आहे, पटकन द्या असं म्हणून काव्या आता खूपच घायाळ झालेली असते। त्यानंतर मानिनी म्हणते, अरे पार्थ काय भानगड आहे, सांगशील का तू? त्यावेळेला पार्थ सगळं काही सांगतो की यांचा बोका वसु आत्यानी रम्याच्या हातामध्ये मी पाहिला आहे, त्या दोघी कापणार होत्या, तेवढ्यातच मी त्यांच्याकडून हिसकावून आणून यांच्याच रूम मध्ये बेडवर पांघरून टाकून ठेवला आहे। आता हे ऐकल्यानंतर काव्या इतकी जोरात चिडते, रम्या आणि वसु आत्या या पटकन खाली असं म्हणून ओरडते। आता या दोघी चटकन हलतात आणि हॉलमध्ये धावतच येतात। पार्थ आणि मानिनीला काव्या सांगते, तुमच्या दोघांची मला मदत हवी आहे, मी चांगलीच या दोघींची फजिती करणार आहे। त्यावेळेला पार्थ आणि आता मानिनी आणि पार्थ सुद्धा हिच्या प्लॅन मध्ये सामील होतात। काव्या पटकन किचन मध्ये जाते आणि थोडंसं तेल घेऊन येते आणि पायऱ्यांच्या वरून तेल टाकते आणि खाली येते आणि जोराने ओरडते, वसु आत्या रम्या, वसु आत्या रम्या पटकन खाली या। आता या दोघी चटकन हलतात आणि या दोघींना वाटतं की पार्थने सगळं सांगितलं की काय बोक्याविषयी, म्हणून या आता धावतच पायरीवरून खाली हॉलमध्ये येत असतात। आता येता येता त्या तेलावर दोघींचा पाय पडतो, असल्या जोराने त्या आपटतात की पायऱ्यावरून गडगडतच खाली येतात। आता एकीचा पाय मुरगळलेला असतो तर एकीचा हात मुरगळलेला असतो, एकीला तर उठताच येत नसतं, तोपर्यंत दुसरी चांगलीच विवळत असते। आता या दोघी चांगल्या विवळत आहेत पाहून काव्याला खूपच हसू आलेलं असतं। आता काव्या तेवढं हसू आवरते कारण तिथे मानिनी पार्थ सुद्धा असतात। आता वसु आत्या मानिनीला हाक मारत असतात आणि रम्या पार्थला हाक मारत असते, अरे पार्थ मला उठव रे। आता वसु आत्या म्हणत असतात, अगं मानिनी हात तरी दे निदान। त्यावेळेला मानिनी आणि पार्थ पुढे जातात आणि या दोघींना उठवून तिथे सोप्यावर बसवतात। एवढ्या जोराने ह्या पडलेल्या असतात की या दोघींना आता 8 दिवस तरी काही हालता येणार नसतं। आता काव्याने असं प्लॅनिंग केलेलं असतं की ही रडण्याचं नाटक करणार की बोका हरवला आहे म्हणून आणि पार्थ तिला जवळ घेणार आणि शांत करणार। आता त्याच प्लॅनिंग नुसार काव्या जोरजोराने रडायला सुरू करते, माझा बोका, माझा बोका, ए रम्या माझा बोका कुठे आहे ग, वसु आत्या माझा बोका कुठे आहे, तुम्ही दोघींनी माझा बोका फाडला का? त्यावेळेला त्या दोघी, नाही ग नाही
काव्या आम्ही फाडला नाही असं म्हणत असतात. आता काव्या उगीच रडण्याचं नाटक करत सोप्यावर बसलेली असते आणि पार्थ तिच्याजवळ जाऊन बसतो आणि तिला जवळ घेतच म्हणत असतो, मी आहे ना तुमचा खरा बोका, तुम्हाला कशाला पाहिजे बरं बाहुलीचा बोका, मी आहे, कधीही मी तुमची साथ सोडणार नाही आणि तुम्हाला सुद्धा सोडणार नाही. आता मात्र काव्या रडण्याचं नाटक करतच गालातल्या गालात हसत असते. हे सगळं दृश्य पाहून या रम्याचा चांगला जळफळाट झालेला असतो. काव्याला असं पार्थच्या खुशीत पाहून वसुवाती आणि रम्या या दोघींची पायाखालची जमीनच सरकलेली असते. आता या दोघींना वाटत असतं ही काव्या आपल्याला कधीच आनंदाने जगू सुद्धा देणार नाही आणि जिंकण्याचं तर लांबच आहे. आता वसुवाती आणि रम्या त्यांच्या बेडरूम मध्ये जाऊन बेडवर आडव्यात झालेले असतात, चांगल्या विवळत असतात, ऐग करतच. त्यावेळेला काव्या तिथे जाते आणि म्हणते, काय दोघींची कशी केली फजिती. त्यावेळेला वसुवाती आणि रम्या म्हणतात, तू हे मुद्दामून केलंस ना, आम्हा दोघींना मुद्दामून तू पाडलंस. त्यावेळेला काव्या म्हणते, मग तुम्हाला कोण सांगतंय माझ्या वस्तूंना हात लावायला, किती वेळा मी तुम्हाला सांगितलं आहे माझ्या नदी लागायचं नाही, माझ्या आणि पार्थच्या मध्ये यायचं अजिबात धाडस करायचं नाही, तरी सुद्धा पुन्हा तसंच वागता का तुम्ही. मग मी तुम्हाला अशी शिक्षा देणारच ना. घ्या, आता तुम्हाला उठताही येत नाही आणि बसताही येत नाही. आता इथून पुढे माझ्या आणि पार्थच्या मध्ये तुम्ही येऊच शकणार नाही दोघी जण. आता काव्या या दोघींना चांगलीच खुन्नस देत असते आणि या दोघी चांगल्याच चिडत असतात. तर प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये वसुआत्या आणि रम्याची अशी फजिती पाहायला तुम्हाला आवडेल का, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.